आज आपण जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र कणाशी या गावाबद्दल. महानबो पंथाच्या उपासनेची सुमारे 800 वर्षांची परंपरा त्या गावाला आहे. देशात कणाशी नावाची 5 ते 6 गावे असतील, परंतु जळगावातील कणाशीने त्या गावाची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तेथे येणारा भाविक सहसा रिकाम्या हाताने जात नाही असे म्हटले जाते. येणारा प्रत्येक कष्टी असो व आनंदी भाविक असो, त्याने जाताना त्या गावातील शिकवण आणि तेथील आदरातिथ्यांचे कौतुक केले नाही तर नवलच. 12व्या शतकातील तत्वज्ञ, समाजसुधारक आणि महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कणाशीला भेट दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. त्यांनी स्त्री पुरुष समानता, जातीभेद निर्मूलन, प्राणी मात्रांवर दया व मानवतेचा प्रचार प्रसार केला. चक्रधर स्वामी या पायी भ्रमण करीत असताना महाराष्ट्रात आले. मराठी भाषेला धर्मभाषा म्हणून त्यांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी आपला धर्म उपदेश मराठी भाषेतूनच केला आणि या राष्ट्राला महंत राष्ट्र म्हणून गौरविले. स्वामींनी सत्य, अहिंसा, शांती, समता, बंधुता व मानवतेची शिकवण देत हीन दुःखितांचे दुःख निवारण करीत त्यांना सौख्य व शांतीचा मार्ग सांगितला. अनेक जीवांना आपले ज्ञान व प्रेम प्रदान केले. आपले विचार सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रचलित मराठी भाषेचा वापर केला. आपले तत्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी असंख्य दाखले देत महानुभाव तत्वज्ञान सोपे केले. त्यांच्या दाखल्यांचा संग्रह लीळा चरित्र म्हणून माई भटांनी लिहून काढला. 12व्या शतकातील गद्य मराठी भाषेचा बोलता इतिहास या ग्रंथाने उपलब्ध झाला. म्हणूनच या ग्रंथाला मराठी भाषेत अनन्यसाधारण महत्व आहे. चक्रधर प्रभू भारत भ्रमण करीत असताना ज्या ज्या ठिकाणी थांबले, त्यांनी विश्राम केला, त्यात या स्थानांना महानुभाव संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाते. त्या परिसरातील लोकांसाठी ते स्थान पवित्र क्षेत्र म्हणून तयार झाले आणि असेच एक स्थान आहे श्री क्षेत्र कणाशी. नवखंड पृथ्वी, 10वा खंड काशी आणि 11वा कणाशी असे स्थान महात्मा या परिसरातील नागरिक सांगतात. जळगाव जिल्ह्यातील 40गाव पाचोरा मार्गावर कसगाव पासून 5 किलोमीटर, नगर देवळा स्टेशन पासून 7 किलोमीटर तर भडगाव पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेले गाव म्हणजे कणाशी. गावात यायला सगळीकडून पक्के रस्ते तयार करण्यात आले आहेत. 12व्या शतकात देवगिरी, कन्नड, सायगव्हाण, वाघळी या मार्गाने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू कणाशी येथे आले. कणाशीत आगमन झाल्यावर श्री चक्रधर प्रभू प्रथम एका मळ्यात वृक्षाखाली आसनस्थ झाले. श्री चक्रधर प्रभूच्या भेटीची ओढ लागलेले भक्तजन रामदेव, दादोस, एल्लाईसा, महदाईसा, उमाईसा, पद्मनाभी, सामकोस, गौराईसा, इंद्रभट, सारंग पंडित इत्यादी भक्तगण विदर्भातून आले होते. त्यांची येथे भेट झाली. देव व भक्त यांच्या भेटीचे हे स्थान होय. याला चरणांकित स्नान म्हणून पवित्र मानले जाते. येथेच श्री चक्रधर प्रभूंनी एल्लाईसाचे साधा व सामकोचे मदळसा म्हणून नामकरण केले. इंद्रभटाला सुख स्वास्थ्य बद्दल विचारले. महदाईसाच्या दुपारचा पूजा अवसर व उपहार येथे स्वीकार केला. हे स्थान आज नांदनी संस्थान म्हणून ओळखले जाते. येथील नांदनीच्या पाण्याने रोगराई व दुःखहरण होतात म्हणून अनेक भक्तगण या स्थानाला भेट देऊन आपली गाऱ्हाणी सर्वज्ञ प्रभूंच्या चरणांकित स्थानी मांडू लागली. नांदनी संस्थानच्या विश्रांती स्थानाला दंडवत प्रणाम करून भक्तजन आपली मनोकामना श्री प्रभूंच्या कानी घालतात. मनोरथ सिद्धीसाठी कोऱ्या कापडात नारळ बांधून येथे प्रभूंना साकडे घातले जाते. मनोरथ पूर्तीनंतर आपला नारळ सोडून श्री प्रभूंच्या चरणी अर्पण करण्याची प्रथा आजही येथे पाहायला मिळते. साधारणतः 25 वर्षांपूर्वी डोरीवालान करोलबाग सावली मूर्ती मंदिर ट्रस्ट दिल्ली यांनी नांदनी संसार मंदिराचा जीर्णोद्धार संपन्न केला. सुरुवातीला श्री चक्रधर प्रभूंचे विश्रांती स्थान हे मातीच्या ओट्याच्या स्वरूपात होते.
कालांतराने त्यावर चुन्याचे लिंपण करून फरशी बसवण्यात आली. आज त्यावर तांब्याचा पत्रा मढवण्यात आला आहे. त्याबाहेर कठडा बसून सुशोभित करण्यात आलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे आगमन मळ्यात झाले असे समजतात गावातील एका गरीब ब्राह्मणाने सर्वज्ञ यांना विनंती केली व संध्याकाळी गावातील गडीवर आपल्या घरी मुक्काम करावा म्हणून प्रार्थना केली. श्री चक्रधर स्वामी गडीवर आले. ब्राह्मण परिवाराने स्वामींना उष्णोदकाने स्नान घातले. त्यांना चंदनाची उटी लावली. सर्वज्ञांना तांबूल अर्पण केला आणि विश्रांतीसाठी बाज टाकली. ब्राह्मण परिवाराचे आतिथ्य बघून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी वर मागण्यास सांगितला. तेव्हा सुने हाती ताक भात मिळावा असा त्यांनी वर मागितला. सर्वज्ञांचा अनुग्रह झाला व ब्राह्मण परिवारात सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त झाले. ज्या जागेवर सर्वज्ञ मुक्कामाला थांबले कालांतराने त्या गडीवर मंदिर बांधण्यात आले. या मंदिरामागे असलेली अजून एक गोष्ट अशी की स्वामी त्यांच्या भक्तगणांसह कणाशी गावाबाहेर असलेल्या मळ्यात थांबले होते. त्यावेळी कणाशी गावातील गडीवर एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी त्या मळ्यातील झऱ्यातून पाणी वाहून नेत होती. झऱ्याचा प्रवाह कमी असल्याने त्यांना एका फेरीसाठी खूप वेळ लागत होता. मात्र स्वामी मळ्यात येताच त्यांच्या आगमनासोबतच्या सकारात्मक वातावरणाने झऱ्याचा प्रवाह वाढला. त्यावेळेला ब्राह्मणाची पत्नी पाणी घेऊन घरी लवकर आल्याने ब्राह्मणाने आश्चर्यचकित होऊन तिला विचारले. तेव्हा तिने सांगितले, गावाबाहेरच्या झऱ्याकडे दैवी पुरुष अवतरले आहेत. त्यांच्या आगमनाने झऱ्याचे पाणी वाढले. ब्राह्मणही स्वामींच्या दर्शनासाठी गेले. तेव्हापासून आजतागायत कणाशीतील त्या गडीवरील स्वामींच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची धारणा आहे. श्री कन्हैयालाल बाबा मंदिराचा परिसर खूपच विस्तृत आहे. हे मंदिर गावाच्या मध्यभागी गडीवर असल्याने जमिनीपासून मंदिराची उंची 25 फूट आहे, तर कळसाची उंची 250 फूट आहे. मंदिराची लांबी सुमारे 130 फूट तर रुंदी 150 फुटांपर्यंत आहे. सभागृह व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभा मंडप 6 मुख्य खांब व 12 उपखांबांवर उभारला आहे. गर्भगृह अष्टकोनी असून 8 खांबांचा आधार त्याला दिला आहे. हे मंदिर नागर शैलीतील आहे. आधुनिक बांधकाम शैलीचा सुंदर आविष्कार येथे पाहायला मिळतो. सर्वज्ञांनी गडीवर पाऊल ठेवले. ज्या ठिकाणी सर्वज्ञांचा चरण स्पर्श प्रथम झाला तिथे ब्राह्मणाने श्रींचे चरण धुतले. त्या स्थानावर सुंदर छत्री बांधण्यात आली आहे. त्याला श्रीचरण प्रक्षालन स्थान म्हणून संबोधले जाते. त्याच्या आतील छताला व सभागृहाच्या आतील छतावर काचेचे बिलोरी काम केलेले आहे. त्यामुळे मंदिराचे आरसपाणी सौंदर्य अधिकच खुलून दिसते. आधुनिक मंदिर स्थापत्य शैलीचा एक सुंदर नमुना येथे पाहायला मिळतो. गर्भगृहाच्या महाद्वाराजवळ श्री प्रभूंना तेल उटणे लावून अभ्यंग तयारी केली गेली म्हणून या स्थानाला मादने स्थान म्हणून संबोधले जाते. त्यानंतर श्री प्रभूंना उष्णोदकाने सचेल स्नान करण्यात आले. त्या स्थळाला मर्दने स्थान म्हणून संबोधले जाते. गर्भगृहाच्या मध्यभागी जिथे सर्वज्ञांनी बाजेवर विश्राम केला ते पवित्र चरणांकित स्थान भोजन व निद्रास्थान ब्राह्मण वरप्रदा स्थान संबोधले जाते. समोरच श्री कन्हैयालाल बाबा अर्थात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची विलोभनीय मूर्ती पितळी मुखवटा प्रतिष्ठित करण्यात आला आहे. मंदिराच्या उजव्या कोनाड्यात चंदन विलेपित शिन्नस्थळीशी दत्तप्रभू पाषाण स्वरूपात विराजमान आहेत. डोमेग्राम जिल्हा नगर जिथे सर्वज्ञ प्रभूंचे 1500 चरणांकित स्थान विशेष आहेत तिथून व चक्रधर स्वामी यांच्या पाषाण स्वरूप श्री क्षेत्र माहूरगड येथून प्राण प्रतिष्ठित करण्यात आले आहेत. गर्भगृहात नान्नी संस्थान मंदिर प्रमाणेच नवस्फूर्तीचे नारळ बांधलेले दिसतात. सभागृहाच्या उजव्या बाजूला जिथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना चंदन उटी अर्पण करून स्नान करण्यात आले ते उटी स्नान स्थान आपल्याला बघायला मिळते. श्री कन्हैयालाल बाबा मंदिरात या 4ही आसन स्थानांना
भाविक पवित्र मानतात, कारण तेथे श्री चक्रधर प्रभूंचा स्पर्श झालेला आहे. संपूर्ण मंदिर परिसर फुले व वेलबुट्टींनी सजवलेला आहे. कोणार्क येथील सूर्य मंदिराच्या चक्रांची आठवण येईल अशी 5 विशालकाय चक्रे मंदिराच्या बाह्य भिंतीवर उभारलेली आहेत. परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांचा चरण स्पर्श या जागेला झाला. ती सर्वज्ञ स्पर्शित जागा संप्रदायात पवित्र मानली जाते. चक्रधर प्रभूंनी वापरात आणलेल्या सर्वच वस्तू पूजा स्वरूपात मानल्या जातात. काष्ठ, पाषाण, धातू, केश, नख इत्यादींचा देखील त्यात समावेश होतो. महानुभाव संप्रदायात चक्रधर प्रभू चरण स्पर्श स्थानांना अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच या संप्रदायात मानस पूजा देखील महत्वाची मानली जाते. या संप्रदायात श्रीमद भगवद्गीता हा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पंचकृष्ण ही संकल्पना महानुभाव संप्रदायात मानली जाते. त्यात श्री गोपाल कृष्ण, श्री दत्त प्रभू, श्री चक्रधर पाणी प्रभू, गोविंद प्रभू व सर्वज्ञ चक्रधर स्वामी या विभूतींना पंचकृष्ण म्हणून उपासना केली जाते. कवीश्वर कुलाचार्य महंत खामनीकर बाबा गादीचा मठ कनाशी येथे आहे. यांच्याकडे श्री गोविंद प्रभूंची पवित्र दाढ प्रसाद म्हणून सुपूर्द करण्यात आली आहे. दर चैत्र पौर्णिमेला 8 दिवसांचा यात्रोत्सवाचे येथे आयोजन केले जाते. चतुर्दशीला नवजात बालकांच्या जावळदान विधीचा कार्यक्रम केला जातो, तर पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यासाठी केवळ परिसरातूनच नव्हे तर लांबून भाविक दरवर्षी हजेरी लावतात. विशेष म्हणजे की संपूर्ण गाव संप्रदाय अनुयायी आहे. या गावात पशु हत्या केली जात नाही, कुठलाही मांसाहार केला जात नाही. हे संपूर्ण गाव शुद्ध शाकाहारी आहे. लांबून आलेल्या भाविकांची येथे आपुलकीने विचारपूस केली जाते व निवासाची पण व्यवस्था केली जाते. असे हे श्री सर्वज्ञ चक्रधर प्रभूंच्या आगमनाने पावन झालेले श्री क्षेत्र कणाशी. कणाशी हे खानदेशातील 2000 लोकवस्तीचे महानुभाव पंथांचे छोटेसे गाव. महानुभाव पंथांची उपासन पद्धत व शिकवण यांचे येथे प्राबल्य असल्यामुळे शेकडो वर्षांपासून तेथे मांसाहारावर अघोषित बंदी आहे. भिन्न विचार आणि भिन्न रुची अशी माणसे एका गावात नांदत असतानाही त्यांचे शाकाहारावर मात्र एकमत आहे. नमो श्री चक्रधराय नमः. परब्रह्म कलियुग अवतारी श्री चक्रधर नमो नमः. धन्यवाद.